नंबर सिस्टीम पाहिजे आहे आज आपल्याला. त्या नंबर सिस्टीममध्ये सगळ्यात वर येतात ते रिअल नंबर्स, त्यानंतर रॅशनल, इरॅशनल नंबर्स, इंटिजर्स, होल नंबर आणि नॅचरल नंबर्स. म्हणजेच काय तेच आज आपण बघूया. तर ॲट फर्स्ट नॅचरल नंबर्स. तर आपल्याला जर काही काउंट करायचं असेल, मोजायचं असेल, तर आपण स्टार्ट कुठून करतो? हे ॲपल मोजायचेत मला. 1 2 3 4. 1 या नंबरपासून आपण काउंटिंग करतो. 0 1 2 3 4 असं आपण काउंट करत नाही. म्हणून 1 2 3 4. ओके. डॉट 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 डॉटचं काय मिनिंग आहे? या साईडला हे नंबर्स वाढत जातात. ठीक आहे. तर याला नॅचरल नंबर म्हणतो आपण. नॅचरल नंबरला आपण कॅपिटल यांनी डिनोट करतो किंवा याला काउंटिंग नंबर पण म्हणतो, कारण आपण काउंटिंगच 1 पासून चालू करतो, त्याच्यामुळे यांना काउंटिंग नंबर्स असं पण आपण म्हणतो. आता त्याच्यानंतर येतात ते होल नंबर्स. आपण त्याला कॅपिटल डब्ल्यूनी डिनोट करतो. तर होल नंबर्समध्ये फक्त नॅचरल नंबरपेक्षा 0 जास्त आहे. 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. याचं काय मिनिंग आहे डॉट डॉटचं? या साईडला हे नंबर्स इकडे वाढत जातात. तर हे झाले सगळे होल नंबर्स. होल नंबर नंतर येतात ते इंटिजर्स. तर कधी कधी आपण ऐकतो थंडीच्या दिवसात काश्मीरमधलं टेम्परेचर -1 डिग्री झालं, -2 डिग्री झालं. तर 0च्या खाली जर आपल्याला काउंट करायचं असेल, 0च्या खाली गेलं तर ते आपण मायनसमध्ये काउंट करतो. ठीक आहे. तर त्याला जे मायनस नंबर्स असतात ते 0पेक्षा त्याची व्हॅल्यू कमी असते. 0च्या लेफ्ट साईडला सगळे आपले मायनस नंबर्स असतात. ठीक आहे. आणि 0च्या राईट साईडला सगळे प्लस नंबर असतात. 0च्या राईट साईडला म्हणजे 0च्या वरी असतात ते नंबर्स. तर हे सगळे आहेत ते इंटिजर्स आहेत. तर हेच आपण नंबर लाईनवर पण मांडतो इंटिजर्स. नंबर लाईन म्हणजे ज्या लाईनवर आपण नंबर्स मांडतो आणि सगळे नंबर्सचे इक्विडिस्टन्स असतात. इक्विडिस्टन्स म्हणजे नंबरमधलं डिस्टन्स सेम असतं. आता 0पासून 1चं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच 0पासून -1चं डिस्टन्स आहे इकडे. 2 3 हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आणि हे सगळे 0च्या लेफ्ट साईडला येणारे निगेटिव्ह नंबर्स. आता परत हे सगळ्या निगेटिव्ह नंबर्सची जी व्हॅल्यू आहे ती 0पेक्षा कमी असते. जसं जसं आपण इकडे जाऊ तसं तसं निगेटिव्ह नंबर्सची व्हॅल्यू कमी 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 होत जाते आणि पॉझिटिव्ह नंबर्सची व्हॅल्यू नेहमी 0पेक्षा जास्त असते. जसं जसं नंबर लाईनच्या इकडे जाऊ आपण त्यावेळेस नंबर्सची व्हॅल्यू वाढत जाते. ठीक आहे. तर आता बघा, जर सपोज -2 हा नंबर ग्रेटर दॅन -3 आहे, पण नॉर्मल नंबर जर 2 हा नंबर हा स्मॉल आहे 3 या नंबरपेक्षा, पॉझिटिव्ह नंबरमध्ये असं येतं. यांना निगेटिव्ह नंबर्स का म्हणतो आपण? तर ते 0च्या खाली जातात त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह नंबर्स म्हणतो आणि हे 0च्या वरी आहेत. ठीक आहे. आता 0च्या वरी म्हणजे राईट साईडला. ठीक आहे. आणि 0च्या खाली म्हणजे 0च्या लेफ्ट साईडला. ठीक आहे. तर इंटिजरला आपण कॅपिटल आयने डिनोट करतो. इंटिजर म्हणजे 0 ऑल पॉझिटिव्ह नंबर्स इकडे या साईडला राईट साईडला वाढत जातात पॉझिटिव्ह नंबर्स आणि ऑल निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे. 0च्या लेफ्ट साईडला आणि हे लेफ्ट साईडला वाढत जातात. हे सगळे मिळून तयार होतात ते इंटिजर्स. इंटिजर्स नंतर येतात ते रॅशनल नंबर. आपण जर एखादी कॅडबरी आणली तर आपण काय करतो? जर दोघं असतील, दोघांना जर 1 कॅडबरी द्यायची असेल तर काय करतो? हाफ त्याचे सेक्शन करतो. एकाला हाफ सेक्शन देतो आणि जो सेकंड मेंबर असतो त्याला पण आपण हाफ सेक्शन देतो. ठीक आहे. असे जर 4 मेंबर असतील तर आपण काय करतो? याचे 4 सेक्शन करतो. 1/4 1/4 असे 4 सेक्शन तयार होतील. अशी ही 4 जणांना कॅडबरी मिळेल इक्वली. ठीक आहे. तर हे 1/2 1/4 हे जे नंबर्स आहेत ते जे नंबर्स आहेत त्यांनाच रॅशनल नंबर आपण म्हणतो. ठीक आहे. मग रॅशनल नंबर म्हणजे काय? आता एनी नंबर इज कॉल्ड रॅशनल नंबर. तर 1/2ला आपण कधी रॅशनल नंबर म्हणतो? 1/2 मधला 1 आणि 2 हे दोन्ही नंबर इंटिजर आहेत ना. हे इंटिजर मग सांगितलं तो 0च्या पुढचे हे सगळे पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह असतील तरी पण चालेल. तर -1/2 असेल तरी पण चालेल. -1 आणि 2 हे 2 नंबर पण इंटिजर आहेत. ठीक आहे. हे दोन्ही नंबर इंटिजर पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन रॅशनल नंबरसाठी काय आहे? त्याचा जो याचा डिनॉमिनेटर आहे 1/2चा तो आपल्याला 0 नाही पाहिजे. डिनॉमिनेटर कोणता? वरचा जो असतो तो असतो न्यूमरेटर आणि खालचा जो असतो तो असतो डिनॉमिनेटर. तर खालचा जो नंबर आहे तो आपल्याला 0 नाही पाहिजे. तर तो नंबर रॅशनल नंबर होतो. ठीक आहे. 2 इज नॉट इक्वल टू 0. तर आपण 1/2 किंवा -1/2 या नंबरला
रॅशनल नंबर असे म्हणतो. ठीक आहे. वरचा नंबर 0 असेल तर चालतो, वरचा नंबर 0 असेल तर काय होतं, आता 1च्या ऐवजी आपण 0 ठेवून बघू. 0/2 हा नंबर रॅशनल नंबर आहे का, तर 0/2ची काय व्हॅल्यू येतं, 0च येते. 0 जर एखाद्या नंबरने डिवाईड केलं तर त्याचा आन्सर 0 येतो. पण जर डिनॉमिनेटरला 0 असेल, 2च्या जागी जर आपण 0 ठेवलं तर याचा आन्सर आपल्याला काढता येत नाही. नॉट डिफाईन, काढू शकत नाही आपण याचा आन्सर. त्याच्यामुळं आपल्याला कधी पण डिनॉमिनेटरला 0 नाही पाहिजे. न्यूमरेटर 0 असेल तर चालेल, तो रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. तर रॅशनल नंबरची डेफिनेशन आपण थोडक्यात बघूया. एनी नंबर P/Q इज कॉल्ड रॅशनल नंबर वेन एव्हर P अँड Q आर इंटिजर्स. ओके. P आणि Q काय पाहिजेत, इंटिजर्स पाहिजेत आणि Q इज नॉट इक्वल टू 0. ओके. Q इज नॉट इक्वल टू 0. दिस इज अ इम्पॉर्टंट कंडिशन, म्हणजे ही खूप महत्त्वाची कंडिशन आहे. तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. मग अशी मी काय एक्झाम्पल देतो तुम्हाला, 1/2. तर 1/2मधला 2 इज नॉट इक्वल टू 0. ओके. तर आता कोणकोणते नंबर्स हे रॅशनल नंबर आहेत, तर सगळे इंटिजर्स हे रॅशनल नंबर आहेत. सगळे इंटिजर, मग इंटिजरला तर डिनॉमिनेटर नाही असं खूप जण म्हणतात. तर ऑल इंटिजर्स, आपण कोणकोणते इंटिजर सांगितले, 0, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ओके, अँड ऑल निगेटिव्ह नंबर्स, दीज आर द इंटिजर्स. ठीक आहे. आता यानंतर डिनॉमिनेटर नाही दिसत आहे, मग हे कसे रॅशनल नंबर, तर याचा डिनॉमिनेटर आपण लिहित नाही, नेहमी याचा डिनॉमिनेटर 1 असतो. ठीक आहे. मग आता हा डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0 आहे. हे सगळे इंटिजर्स आहेत, आधीच इंटिजर्स आहेत, त्याच्यामुळे हे सगळे रॅशनल नंबर आहेत. ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर. ठीक आहे. आता हा चार्ट थोडक्यात आपण समजून घेऊया. आता इकडे लक्ष द्या. आता सगळे इंटिजर, होल नंबर आणि नॅचरल नंबर रॅशनल नंबर आहेत. ठीक आहे. अजून एकदा सांगते, सगळे इंटिजर, होल नंबर आणि नॅचरल नंबर रॅशनल नंबर आहेत. पण सगळे रॅशनल नंबर इंटिजर, होल नंबर आणि नॅचरल नंबर नाही आहेत. ठीक आहे. म्हणूनच रॅशनल नंबरचा बॉक्स थोडासा मोठा आहे. रॅशनल नंबरमध्ये यांच्यापेक्षा जास्त आहे काहीतरी. ठीक आहे. सगळे रॅशनल नंबर इंटिजर, होल नंबर आणि नॅचरल नंबर नाहीत. ठीक आहे. आता हे झालं. आता अजून कोणकोणते रॅशनल नंबर्सचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील, तर सगळे आपण जे फ्रॅक्शन आहेत ते सगळे रॅशनल नंबर आहेत असं आपण म्हणलो. आता जर फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म केला तर तो रॅशनल नंबर आहे का ते आपण चेक करूया. तर मी आता 2 फ्रॅक्शन्स घेते. ठीक आहे. एक्झाम्पल टू फ्रॅक्शन्स घेतलेले आहेत, 1/2 आणि 1/3. तर आता याचा हे रॅशनल नंबर आहेत आणि आपल्याला याचा डेसिमल फॉर्म काढायचा आहे. तर 1/2चा आपण पहिल्यांदा डेसिमल फॉर्म काढूया. कसं काढता येईल, तर 1/2 म्हणजेच काय असतं, 1/2 असतं. ओके. 1/2 आणि 1/3 म्हणजेच काय, 1/3. ठीक आहे. डिवाईड करूया आपण. तर आता फर्स्ट 0 पॉईंट बसेल, कारण 1 हा नंबर 2पेक्षा स्मॉल आहे म्हणून 0 पॉईंट. आणि इथं आता आपण पॉईंट डेसिमल घेतल्यावर, पॉईंट म्हणजे डेसिमल घेतल्यावर इकडे किती पण 0 घेता येतात. 1 0 घेतला. ठीक आहे. 1 वर आणि 2 5 जा 10. ठीक आहे. याचा आन्सर आलं 0.5. 1/2 इज इक्वल टू काय आलं, 0.5 आलं. आता 1 या नंबरला 3ने डिवाईड करूया. ठीक. आता परत 0 पॉईंट. ओके. आता परत तिथं डेसिमल दिल्यामुळे किती पण 0 घेऊ शकतो. 3 3 जा 9. ओके. 1 रिमाइंडर आला. अगेन डेसिमल असल्यामुळे किती 0 घेऊ शकतो. 3 3 जा 9. अगेन 1 आला. अगेन आपण 0 घेतला. 3 3 जा 9. ओके. तर आता इथं 3 3 3 येतच जाते आणि 1 1 1 रिमाइंडर येतच चाललेला आहे. तर याचा आन्सर येईल 0.3333. आता या साईडला इकडं वाढत जात आहे 3 3 3 3 3 म्हणून मी डॉट 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 लिहिलेला आहे. तर आता हे दोन जर आपण ऑब्झर्व केले तर आता ह्या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म कुठतरी थांबला आहे आणि या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म थांबला नाही आहे, पण तोच रिपीट होत जातो आहे. तर ज्या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म आपण करतो आणि तो कुठतरी स्टॉप होतो त्याला काय म्हणतात, टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन्स. ठीक आहे. याला काय म्हणायचं, टर्मिनेटिंग डेसिमल्स. ओके. आणि आता ज्या फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म येणं थांबत नाही त्याला काय म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न थांबणारे. ठीक आहे. हे थांबणारे म्हणून टर्मिनेटिंग. हे आहेत ते नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग.
रिकरिंग म्हणजेच काय, रिपीट होत जाणारे, नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग डेसिमल फ्रॅक्शन असं आपण याला म्हणतो. काय म्हणतो आपण, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल्स असं म्हणतो. मग आता यालाच आपल्याला असं लिहिलं तर 0.3333 या साईडला वाढत जातं, तर याच्याऐवजी सिंगल असं लिहायचं 0.3वर डॉट दिला मी, 3वर डॉट आहे म्हणजेच काय, इकडे 333 या साईडला वाढत झालेला आहे डेसिमलच्या पुढे. आता सपोज ह्या 3च्या ऐवजी इकडे खूप सारे जर नंबर्स असतील, नंबरचा ग्रुप जर रिपीट होत असेल 0.345 345 345 असं रिपीट होत जात आहे, तर त्यावेळेस काय करायचं, 0.345वर अशी लाईन द्यायची आडवी. याचं काय मिनिंग झालं, इथं 0.345चा ग्रुप रिपीट होत चालला, असं 7 7 8 8 नंबरचा पण ग्रुप कधी कधी रिपीट होत जातो, तर ते पण सगळे त्यालाच काय म्हणतात, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल. तर आता जे सगळे टर्मिनेटिंग डेसिमल आहे, टर्मिनेटिंग म्हणजे कुठेतरी थांबणारे, ते पण रॅशनल नंबर आहेत, ठीक आहे. आणि हे सगळे जर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल आहेत ते पण रॅशनल नंबर आहेत. ओके, म्हणजेच रॅशनल नंबर कोणते, ऑल इंटिजर्स रॅशनल नंबर आहेत. आणि हे रॅशनल कोणत्या पण फ्रॅक्शनचा ज्यावेळेस आपण डेसिमल फॉर्म काढला त्यावेळेस, आता इथं फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म काढतो त्यावेळेस आपले 3 टाईप्स येतात, ठीक आहे. आता हे 2 दाखवलेत मी, तिसरा मी तुम्हाला सांगणार आहे तिसरा कसा असतो, ठीक आहे. त्या आधी आपण हे 2 समजून घ्या. ज्यावेळेस फर्स्ट आपण डेसिमल फॉर्म काढला त्यावेळेस तो आला टर्मिनेटिंग, आता सेकंड जो काढला तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. हे दोन्ही डेसिमल फॉर्म फ्रॅक्शनचे रॅशनल नंबर आहेत, ठीक आहे. मग आता कोणता डेसिमल फॉर्म फ्रॅक्शनचा तिसरा आहे तो आपण काढूया, बघूया. काही काही फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म असा निघतो 0.34567832462 डॉट 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 असा फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म निघतो, म्हणजेच त्याला काही सिक्वेन्स नसतो, ठीक आहे. त्या फ्रॅक्शनच्या डेसिमल फॉर्मला कसे पण डेसिमल नंतर नंबर्स येत जातात, ठीक आहे. तर असे जे फ्रॅक्शनचा डेसिमल फॉर्म येतो त्यांनाच काय म्हणायचं, इररॅशनल नंबर म्हणायचं, ठीक आहे. आपण फ्रॅक्शनचे 3 डेसिमल फॉर्म पाहिले मगाशी. तर पहिला जो पाहिला 0.5 वाला होता तो आहे टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन, 1/2 या फ्रॅक्शनचा टर्मिनेटिंग डेसिमल्स म्हणजे हे कुठेतरी स्टॉप होतात डेसिमल यायचे, ठीक आहे. आणि दुसरा जो पाहिला होता त्याला 0.333 आलं होतं, 0.3 हा झाला नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग डेसिमल. हे दोन्ही पण फ्रॅक्शनचे डेसिमल फॉर्म रॅशनल नंबर आहेत, पण हा जो तिसरा डेसिमल फॉर्म आहे तो कसा आहे, डेसिमल नंतर अनस्टॉपेबल नंबर येत जातात, तर हे झाले नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग असं म्हणायचं. हे कसे, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न थांबणारे आणि नॉन रिकरिंग डेसिमल्स, हे सगळे हे रॅशनल नंबर नाहीत, ठीक आहे. हे आहेत इररॅशनल नंबर. ओके, त्यालाच म्हणायचं इररॅशनल नंबर. ओके, आता व्हॉट इज मीन बाय इररॅशनल नंबर, तर हे सगळे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग डेसिमल म्हणजेच इररॅशनल नंबर, प्लस ज्या नंबर्सचा आपल्याला रूट काढता येत नाही, √2 √3 √11 हे सगळे इररॅशनल नंबर्स, हे सगळे इररॅशनल नंबर तयार होतात. ओके, जे सगळे रॅशनल नाहीत ते सगळे इररॅशनल असं पण आपण म्हणू शकतो. त्यालाच आपण IR ने डिनोट करतो. रॅशनल नंबरला आपण कॅपिटल Q ने डिनोट करतो, ठीक आहे. ओके, आणि आता व्हॉट इज मीन बाय रिअल नंबर्स, तर सगळे रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स मिळून रिअल नंबर्स तयार होतात. आता कधी कधी आपल्याला काय वाटतं, आता √49 हा नंबर रॅशनल आहे का इररॅशनल, तर इथं रूट दिसतंय, पटकन मुलं सांगतात की आता रूट आहे त्याच्यामुळे हा इररॅशनल नंबर आहे. पण ज्या नंबरचं रूट काढता येतं आपल्याला ते सगळे नंबर रॅशनल नंबर. आता 49 हा कशाचा स्क्वेअर आहे, तर हा 7चा स्क्वेअर, म्हणजे √49 इज इक्वल टू 7 हा नंबर येतो, ठीक आहे. मग 7 हा नंबर रॅशनल नंबर आहे, त्याच्यामुळं √49 हा नंबर रॅशनल नंबर आहे. ओके, ज्या ज्या नंबर्स आपल्या रूट काढता येतं, √100 √625 ओके, √100चं काय 10 येईल रूट, याचं काय रूट येईल 25 रूट येईल. तर ज्या नंबरचं रूट काढता येतं इझिली ते सगळे रॅशनल नंबर, ज्या नंबरचं रूट आपल्याला इझिली नाही काढता येत ते सगळे इररॅशनल नंबर, एवढं लक्षात ठेवा. आता रिअल नंबर्स, तर सगळे रॅशनल प्लस इररॅशनल नंबर म्हणजेच रिअल नंबर्स. ओके, रॅशनल नंबरलाच आपण कॅपिटल Q ने डिनोट करतो प्लस
आय आर इज इक्वल टू रिअल नंबर्स. रिअल नंबर्सलाच आपण कॅपिटल आरने डिनोट करतो. ओके, दीज आर द ऑल सगळे रॅशनल नंबर, सगळे इरॅशनल नंबर मिळून तयार होतात ते रिअल नंबर्स. ओके, आता बघा सगळे जे रॅशनल नंबर आहेत ना ते रिअल नंबर्स आहेत आणि सगळे इरॅशनल नंबर पण रिअल नंबर आहेत. पण सगळे जे रिअल नंबर आहेत ना ते रॅशनल नंबर नाही आहेत आणि सगळे रिअल नंबर्स इरॅशनल नंबर पण नाही आहेत. ओके, आणि सगळे रिअल नंबर्स पण इंटीजर नाही आहेत, होल नंबर नाही आहेत आणि नॅचरल नंबर नाही. ठीक आहे, हे आलं का लक्षात? तर रिअल नंबर्स म्हणजे आपला याच्यापेक्षा सगळा असा मोठा बॉक्स तयार होतो. ठीक आहे, हा पूर्ण सगळे नंबर सिस्टीम रिअल नंबरमध्ये आहे. ओके, तर ही होती नंबर सिस्टीम.